बाई वहिनी तुम्ही जरा घरी जाऊन आराम करा ना, आम्ही सगळे आहोत इथे. वहिनी खरंच जा, मी आहे ना इथे. नाही नको. विज्ञानाने काही चमत्कार केला आणि भाई शुद्धीवर आला. मी समोर नसले तर त्याचा जीव घाबरा होईल. मलाच काहीतरी झालंय असं वाटून नको. मी थांबते इथे. तुम्ही चहा घेणार थोडा? अरे बाबा कुठं चालला तू? माझा ऐक साहेब, अहो 2 मिनिटं भेटू द्या. अहो मी ओळखतो त्यांना, 2 मिनिटं भेटू द्या. अरे अरे बाई सांगा काय चाललंय, काय चाललंय? अरे अरे सोडा त्याला, सोडा. कोण आहेस तू? बाई तुम्ही मला ओळखलं नाहीत? मी तुमच्या घरी आलो होतो. आकाशवाणीचे राणे त्यांच्यासोबत स्वाक्षरी. दत्ताराम. दत्ताराम. बाई तुम्ही मला ओळखलत? असू दे असू दे. जा रे तुम्ही जा. चला ये. या. किती स्वाक्षऱ्या गोळा केल्यास? बहीण कोणाचीच नाही. बैस. मी चहा पाठवायला सांगतो. अहो बहीणसाठी प्रसाद आणलाय. कसे आहेत सर? आहेत. अरे आणखी एक भाई आपल्याला उशीर होतोय. सुनीता, शेवटचा. बारामतीच्या दौऱ्यामध्ये एक बागायतदार भेटला होता. पवारांनी आमची ओळख करून दिली. हे गदी माडगुळकर हे फार थोर कवी आहेत आणि हे पु ल देशपांडे हे फारच छान लेखक आहेत. तर तो पठ्ठ्या आमच्याकडे बघत राहिला आणि म्हणाला, पण हे पोटा पाण्यासाठी काय करतात? आणि हे इथंच संपत नाही. हा पुढे म्हणाला, माडगुळकर पोस्टाच्या बाहेर लोकांच्या चिठ्ठ्या लिहून देण्याचं काम करतात आणि मी म्हणजे हा माझ्या शेजारी बसून लोकांच्या छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करून देत बसतो. झालं? निघायचं आता? पाटकर वकील भेटणार नाहीत हं मग. वकिलांच्याकडे काय काम काढलंस रे आता? अरे ही भांडते कॉपीराईटसाठी. तुझ्यासाठीच भांडते ना भाई. अरे गावोगावी तुझ्यापाशीचे प्रयोग करतात पण मानधन देत नाहीत. म्हणून कलाकारांकडे नोटिसा पाठवायच्या. म्हणजे काय, निर्माते गुमान पैसे देतील. अगं सुनीता, पण तू कोणाकोणाला नोटिसा पाठवणार आहेस? नानासाहेब, घाणेकर, रेखा, चित्रा सगळी आपलीच तर मंडळी आहेत. म्हणूनच पाठवलंय त्यांना. कळू दे त्यांनाही. राणे, तुम्हालाही आत्ताच यायचं होतं. बहीणचा चेक आणलाय आकाशवाणीचा. अरे वा, या आणा. नाही, आणा. मी ठेवते. कुठेतरी वेंधळ्यासारखा ठेवशील. मी चहा करणार नाहीये राणे. चहा नकोच आहे मला. ओ राणे, कितीच आहे? 350 आहे. अरे वा वसंता. राणे, हे कोण आहेत? हा माझा भाचा आहे. याला तुमची स्वाक्षरी पाहिजे. स्वाक्षरी देऊ की? ये बाळ. सर, हा आपल्या प्रतिभा साधनेत व्यत्यय तर आणत नाहीये ना मी? लिहून घ्या. प्रतिभा साधना. छे नाव काय तुझं बाळ? दत्ताराम आबाजी रहाटे. आणखी कोणाकोणाच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्यास तू? मी फक्त गुरुतुल्य व्यक्तिमत्वांच्याच स्वाक्षऱ्या घेतो. प्रत्येक साहित्यिकाच्या लिखाणातलं एक वाक्य निवडून त्याखाली त्या साहित्यिकाची स्वाक्षरी घेतली. अरे वा, छान. मोहापासून दूर राहिलं पाहिजे, हे कुठल्या साहित्यिकाचं वाक्य आहे? सर, आपल्यास तुझं आहे तुझं पाशी या नाटकातलं आहे. हेच वाक्य का निवडलंस तू बाळ? सर, हा, मला ते आपलं जीवनविषयक सूत्र वाटतं. बापरे. हो. तू माझी बाकी पुस्तके वाचली आहेस? ओळण ओळ आपली छापून आलेली ओळण ओळ मी वाचली. बर. आपण आणि साने गुरुजी हे माझे आदर्श आहात. वा. सर, आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म उपकृत होईन. देतो. आजन्म उपकृत होण्याची काहीच गरज नाही. लेखणी आणली? हो. ती जर मला दिलीत तर मी आजन्म उपकृत होईन. हो सर,
आपली विनोद बुद्धी अतुलनीय आहे. चालू आहे प्रयत्न. अतुलनीय. हे धन्यवाद सर. अरे राहू दे राहू दे. सर, हा, हे महाशय कोण? आपण यांना ओळखलं नाहीत? अहो, हे गदी माडगुळकर. मी पोस्टाच्या बाहेर बसून लोकांच्या चिठ्ठ्या लिहून देण्याचं काम करतो. मी वसंत देशपांडे. आपण काय करता? नाटकात प्रॉम्प्टर आहे. सर, हे भीमसेन जोशी. हे 24 तास गाणं शिकवतात. हो का? हो. गेलो वर्षभर आमच्या शाळेत संगीत अध्यापकाची जागा रिकामी आहे. आपण अर्ज करून पाहावा. मी काही चुकीचं बोललो का सर? नाही नाही, मामा बोलवत आहेत आपले. या आपण. तुम्ही म्हणजे खरंच. या कामत, या या या. या. हे काय? कोरा चेक आहे. माझी बायको रेखा काम करते ना तुमच्या नाटकात, आणि तिची बहीण चित्रा. दोघींचं मिळून जे काही देणं असेल ना त्याचा आकडा टाका. अरे एवढं चिडायला काय झालं? जरा शांत व्हा, चहा घ्या. मला पाणी देखील प्यायची इच्छा नाही या घरात भाई. सोस्यो मागू का मग? भाई मस्करी करतोय का मी? अहो, मी मस्करी भाई थांब. तुम्हाला काय वाटतं मी पैशाच्या लोभासाठी हे करते? पैशासाठी नाही तर कशासाठी चाललंय सुनीताबाई? नाटक जोरात चाललंय, पैसे मिळत आहेत, तुमची हाव वाढतच चालली आहे. कामत तुम्ही लेखक आहात, तुम्ही असं म्हणताय? मी लेखक असण्याचा यात काय संबंध आहे? संबंध कसा नाही? सुनीता, कामत, आम्हाला कलाकारांना हे जाणवून द्यायचं होतं की कंत्राटदार आणि निर्माते कायमच लेखकाचे पैसे बुडवतात, आणि म्हणून कलाकारांना नोटिसा. कलाकारांनी नाटकात काम केलं नाही तर प्रयोगच होणार नाही. निर्मात्यांना लेखकाचे पैसे देण्यापासून पर्यायच उरणार नाही. हो, अहो म्हणून नोटिसा. काय सुनीता? बरोबर आहे. त्याच्यासाठी हा सगळा खटाटो. सॉरी हा भाई. नाही म्हणजे माझी समजण्यात खरंच चूक झाली. झाली ना चूक, मग त्याची शिक्षा मिळायला पाहिजे. भाई एक मिनिट, त्याची शिक्षा यांना मिळायलाच पाहिजे. पुढच्या आठवड्यात तुमच्या घरी मासे खायला बोलवा. हो, झालं. हा तुमचा चेक. आता चहा करू का? हो. घेणार ना? भाई एक सिगरेट. अहो विचारता काय तुम्ही? काय मज घेता? घ्या.